नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। त्या दोघी बेस्ट फ्रेंड्स, त्यांचं सगळं काही सेम, हॉबी सेम, चॉईसेस सेम, स्कूल सेम, बेंच सेम, क्लास सुद्धा सेम, सगळं काही सेम। पण एक गोष्ट मात्र काही सेम झाली नाही। एक मैत्रीण या कार्यक्रमात येऊन गेली, मग दुसरीनी सुद्धा हट्ट केला। तिने तिच्या आई वडिलांना सांगितलं, त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि तिला भेटायला आज मी तिच्या घरी आले। हा योग जिने घडवून आणला त्या देवांशीला भेटूया। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। 1 2 3 1 2 3 वाव, काय जोश आहे तुझ्यामध्ये। मस्त। तुझं नाव काय आहे? देवांशी। देवांशी। मग रुही कोण आहे? रुही पण आहे। रुही पण तुझंच नाव आहे? मग देवांशी तुझं नाव आहे कारण तू देवांशी बोलतेस का? हो, तू देवबाप्पावर बोलू शकतेस? काय बोलतेस तू? काय सांगतेस देवबाप्पाला? देवबाप्पा, माझ्या मावशीचं लग्न लवकर कर। अच्छा, तुझं लग्न करायचंय का? माझ्या मावशीचं। ओहो, मला वाटलं की तुझं लग्न करायचंय। तुझं कोणावर करूया आपण? हा नाही, मग तू देवबाप्पाला मावशीच्या लग्नाचं काय सांगतेस? देवबाप्पा, माझं लग्न होऊ दे, असं? तुझं लग्न होऊ दे? मग मावशीचं। अच्छा, मावशीचं लग्न होऊ दे। आणि मी एवढ्या लांबून आले तर मला थंड पाणी प्यायचं असेल तर मी कुठलं थंड पाणी प्यायचं सांग? फ्रीज मधलं। हो, पण मग मी फ्रीजचं पाणी नाही पित, माझा आवाज खराब होतो। मग मी कुठलं पाणी पिऊ? थंड पाणी। कशात मिळतं थंड पाणी? फ्रीज मध्ये। अच्छा, फ्रीज मध्ये। पण मला तर मटक्यातलं पाणी आवडतं। मला पण। हो, तुला पण आहे? तुझ्याकडे कुठल्या रंगाचं आहे ग? मटक्याचा रंग मटक्यासारखा असतो। तुझा फेवरेट रंग कुठला आहे? पिंक। पण तू तर येलो घातलायस। पिंक आणि येलो आणि ब्लू पण आहे। ब्लू पण पसंत। मग पिंक, ब्लू, येलो आणि इथे रेड पण आहे पेपरचा। मग ते रेड पण आवडतो? हो। आणि तू क्लिप पण ब्लॅक कलरची लावली आहेस। ती पण आवडते। अरे, सगळे कलर आवडतात तुला? हो। मला सांग, रेनबो मध्ये किती कलर असतात? 4 5 10। रेनबो मध्ये 10 कलर्स असतात, हे मला आत्ताच कळलंय। ओके, समज जर माझ्याकडे साखर, मध आणि गुळ, तर ह्यातलं सगळ्यात जास्त गोड काय असतं? गुळ। गुळ। आणि चहा मध्ये काय टाकायचं असतं? साखर। पण मग माझ्याकडे एवढं मध आहे, ते कोणाला द्यायचं? अनन्याला। कोण आहे अनन्या? माझी तुझी मैत्रीण आहे? हो, काय करते ती? खेळते माझ्यासोबत। हो, कुठे खेळता तुम्ही जणी? स्कूल मध्ये। आणि काय करता? अभ्यास करतो। अभ्यास करतात आणि गेम खेळतात? कुठला गेम? स्पायडरमॅन। कसं खेळायचं असतं स्पायडरमॅन? आम्ही ना बार्बीच पण खेळतो। हो, बार्बीचा पण खेळतो। तुला काय व्हायचंय? बार्बी पाहिजे का तुला स्पायडरमॅन पाहिजे? बार्बी आणि स्पायडरमॅन। दोघं पण पाहिजे? ते दोघं भाऊ बहीण आहेत? नाही, मग एक पप्पा आणि एक मम्मी। अरे बापले, तुला कसं माहिती? कोणी सांगितलं तुला? मम्माने। हो, वाव, तू खूप क्यूट आहेस ग। मला तू खूप आवडलीस। आणि तुझे हे केस असे छान हेअरस्टाईल केलेत, एवढं लायनर लावलंय, तर तू ब्युटी पार्लर मध्ये गेली होतीस का? मग घरातच केलं। सगळं घरातच केलं ना? तू गेलीस कधी ब्युटी पार्लर मध्ये? नाही ना? तुला माहितीये तिकडे काय करतात? काय करतात? आम्ही गेम पण खेळते। गेम पण खेळतात? हा, म्हणजे? हाताचं गेम पण असतं। कसं असतं? काय असतं त्याच्यामध्ये? काय करतात? लांब असतं ते। कुठे लांब असतं? हो। आणि ते कसं खेळायचं असतं? हे काय? किती क्यूट आहेस ग तू। मला खूपच आवडलीस। तुला टीचर ओरडते का ग? का? मस्ती करते। कोणाबरोबर मस्ती करते तू? आनंदासोबत। अनन्यासोबत। आणि तुम्ही काय सिक्रेट सांगता एकमेकींना? हो। देवांशी, मला तुझं सिक्रेट सांग ना। लेंबो। लेंबो म्हणजे काय? अच्छा, रेनबो। ओके, आणि हे रेनबोचं सिक्रेट कोणाचं आहे? तुझं आणि
अनन्याचा. कोण 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 अनन्या ग? कुठली वाली? तुम्हाला स्कूलची फ्रेंड बघ, आज टाईट घालून येतो. काय घातलं होतं तिने? टाईट कट आणि काय घातलं होतं? टी शर्ट स्कूलचा. हो, स्कूलचा टी शर्ट आणि टाईट घातली होती. हा, टाईट स्कर्ट. टाईट स्कर्ट घातला होता तिने. आणि काय केलं काय तिने? काय बोलली काय ती? खेळतच होती. फक्त खेळत होती. तू बघितलं तिला टीव्हीवर? हा. कुठल्या कार्यक्रमात? लेन्वो स्पर्श वात्सल्याचा. आणि म्हणून मग तुला पण या कार्यक्रमात यावंसं वाटलं का? वाव, दिस इज अ न्यूज फॉर मी की ही आणि अनन्या दोघी जणी बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि तिला स्पर्श वात्सल्याचा मध्ये बघितलं आणि हिला पण यामध्ये यावंसं वाटलं. वाव, थँक्यू सो मच. मला इतकी क्यूटी पाय मिळाली. मस्त ग. तुला डान्स बिन्स येतो का? हा. काय येतं? डान्स येतो, गाणं येतं का, स्केटिंग येतं, स्विमिंग येतं, ड्रॉइंग येतं? काय करतेस तू? स्विमिंग येतं. हो, एकटे पण करू शकते. काय सांगते? तू घाबरत नाही? ए, मला तर भीती वाटते बाई, मी नाही जात पाण्यामध्ये. आम्ही आज पण गेले होते. मग काय झालं? मी घाबरलेच नव्हते. आणि कलर कुठला होता पाण्याचा? ब्ल्यू. बाप रे, पण मग डोळ्यात पाणी नाही गेलं तुझं खाली गेल्यावरती? मग तू घाबरली नाही? आणि मग वर कशी आली? वरच नव्हते. वरच नाही आली? मला सुरेखा मावशीने विसरलं. काय केलं? उचललं. असं उचललं? मग तू खाली पाण्यात गेल्यावर मासा आला का? आणि मग कासव? कासव पण आला. हा, स्विमिंग पूलच्या पाण्यात नाही येत. मगर असते कारण तिकडे. मगर नसती. मग कोण असतं? काय फिश पण नसतं. मग फिश कुठे असतं मग पाण्यात नसतं तर? ते दुसऱ्या ह्याच्यात असतं. दुसऱ्या पाण्यामध्ये असतं. आणि समज तुझ्या समोर मगर. समुद्र म्हणे. ओ, समुद्रामध्ये असतं. आणि समुद्रात जर मगर आली तर तू काय करशील? आम्ही ना, हा, मी एकदा माती पण खेळायला गेले होते. माती खेळायला गेली होती समुद्रावर? मग तिथे किल्ला बनवला? हो. कसा? मी असं पण आज मी ना डोंगर पण गेलो होतो तिकडे. हा. आणि त्या डोंगरावर झेंडा लावलास? हो. आणि समुद्रावर काय खाल्लं असतं तिकडे? फिश. अरे बापरे. फिश आणि हा. मच्छी. फिश आणि मच्छी खाल्लीस? असं समुद्रात गेलीस, फिश पकडलं आणि मग ती बनवली आणि खाल्ली? मी ना हा. एक ना फिश पकडली होती. तू पकडलीस? हा. आणि ती पाण्यात नव्हती. मग बाहेरच असते. बाहेरच घेतलं. हाडच पकडलं. हळूच पकडलंस तू आणि मग परत पाण्यात सोडून दिलं? पाण्यातलं नव्हतं. मग बाहेरचं असलं होतं. अच्छा, मग बाहेरचं फिश घ्यायचं आणि मग त्याला खाऊन टाकायचं? मी थोडस उतरलं आणि परत खाली ठेवलं. थोडस उचललं आणि परत खाली ठेवलं? मम्मानी ठेवलं. आई गो. आणि त्या फिशचं नाव काय होतं? फिश. फिशचं नाव फिश होतं? हा. वाव, मग तुला समुद्रावर मज्जा आली? हो. मी समुद्रात तुला फिश पकडायला घेऊन जा. हो, आपण दोघी जाऊया. नमस्कार. 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 हे कोण आहेत? पप्पा आणि मम्मा. कसली गोडू आहे ही. धमाल आहे, धमाल. आणि तिने मला सांगितलं रुही आणि देवांश अशी दोन नाव आहेत. तर दोन दोन नावं काय आहेत? रुही, आम्ही तिला लाडानी रुही म्हणतो. एक सिरियल होती, त्या सिरियल मध्ये जी रुही होती ती रुही सारखीच ती दिसायची. दोन रुही आहे. दोन रुही आहे? कोण दोन रुही आहे? माझी फ्रेंड आणि तिचं पण नाव रुही. आणि तुझं पण नाव रुही? वाव, म्हणजे रुही स्क्वेअर झाला का? दोन दोन डबल रुही. हा. वाव, ही अशीच गप्पा मारते. खूप कंटिन्युअस चालू असतं. कंटिन्युअस गप्पा असतात. फक्त लिंक लागली पाहिजे की स्टार्ट. मी तिला असंच गमतीच विचारलं, देवांशी म्हणजे तू देवांशी बोलतेस का? तर ती म्हणाली हो. म्हटलं काय सांगतेस? तर म्हणे माझ्या मावशीचं लग्न होऊ दे. तर काय प्रकार आहे? तुम्ही तिच्या समोर काही बोललात का? नाही नाही नाही, असं काय नाही. पण आम्ही मंदिरात गेलो तर मी पायावर वगैरे पडते तर ती बोलते की माझ्या मावशीचं लग्न ठरू दे. मावशी कुठे आहे? आहे, मावशी बघायला आहे. पाहिजे. पुढच्या सेगमेंट मध्ये भेटणार आहे. अच्छा, अरे ओके, येणार आहे मावशी, येणार आहे. आणि मला खूप छान वाटलं की हिची मैत्रीण अनन्या या कार्यक्रमात आली होती आणि तिच्यामुळे हिचा पण संपर्क झाला. तर तुम्ही सुद्धा असाच संपर्क करू शकता स्पर्श.वात्सल्याचा@gmail.com वरती. येस.
मला हिच्याविषयी ऐकायला आवडेल. हिला चप्पल्स खूप आवडतात. हो का? आता तिच्याकडे जवळ 1 डझनच्या वरती वरती चप्पल्स आहे. बापरे, एवढं तर वय पण नाही आणि वजन पण नाही. माझी ना पिंक कलर तिचा खूप फेवरेट आहे. येस, काय ते सांगायचंय. हा, काय तुझी ना काय? तिला काहीतरी असतं आणि चालते त्याच्याने आणि त्याला ना असं लावतं. अच्छा, सँडल, स्लीपर्स, स्टँडर्ड सँडल. ओ सँडल. सँडल. मार्केटमध्ये गेली की कुठलं चप्पलचं दुकान भेटलं की पप्पा मला चप्पल पहिली चप्पल चप्पलच हवी. नाहीये. म्हणजे तिला चपलेची खूप आवड आहे. चप्पल आणि नवीन ड्रेस. अच्छा, आणि शाळेत काय हिचा रिपोर्ट कसा आहे? रिपोर्ट खूपच छान आहे. डेली मला ऍक्टिव्हिटीज रोज मध्ये स्टार भेटला. तिला रोज स्टार असतो. रोज स्टार मिळतो तुला स्टार काय? असतो. स्टार आणि हात. स्टार आणि हार्ट. वाव. आज तर तिला वॅक्सिनेशन दिलं आणि ती अजिबात रडली पण नाही. बिलकुल रेडी. रुबेलाचं वॅक्सिनेशन होतं. बापरे, दाखव कसा. आणि मार्क कसा केला हात? हा. आणि ते मार्क कसं केलं बेटा? मार्क दाखव. मार्क दाखव. मार्क दाखव. इथं साईन केलं. वाव, हे असं म्हणजे तुझं झालंय का? हा. आणि मग इंजेक्शन दिलं. हो. पण मग तू रडली का नाहीस? नाही, ती स्ट्रॉंग गर्ल आहे. ती नाही रडत. ती हा. काय स्ट्रॉंग झाले. हा, ती खूप स्ट्रॉंग गर्ल आहे. आणि इकडे झालं. हा. आम्ही ट्रॅव्हलिंग होतो ना, मग पॅसेज मध्ये मंकी आला बोलतून. काय मंकी आला होता तुमच्या हो, इथे? मग आमच्या काय आलं? घरात मंकी आला. त्या विंग मध्ये त्या विंग मध्ये डक मधनं मंकी आला आणि मंकी आमच्या ओनवरती बसला. मग मंकीनी काय केलं? सुसू. सुसू केली मंकीनी. मग आम्ही दोघी घाबरलो. मग आम्ही दोघी घराच्या बाहेर पळायला लागलो. तर पप्पा झोपले होते. मग पप्पा उठले आणि मग पप्पानी काय केलं मंकीला? मारलं. मग मंकी बाहेर निघून गेला. बापरे, पण तुम्हाला तेव्हा टेन्शन आलं नाही, असेल खूप की, टेन्शन आलं होतं की काय करावं आम्ही दोघी. आणि मग आम्ही डायरेक्ट घराच्या बाहेर पळालो पॅसेज पण मध्ये. ह्यांना एकट्यानं आत ठेवलं, हे झोपलेले आणि तुम्ही पळून गेला. आणि मग आणि आम्हाला असं करायचं? बाबाने सोडून गेली तू? मग आम्ही यांना उठवलं आणि ते असे मंकी होते की ते अंगावर जम्प घेत होते. पण घरात एक होतं का 2 होतं? घरात एकच होता आणि खाली ते दोघं तिघे होते. आणि दर दिवाळीमध्ये इथे पॅसेज येतातच या सोसायटीमध्ये. किती होती माहिती? 3 मंकी होते. वाव. मग तू घाबरली नाहीस ना? घाबरली. घाबरली. आहे का? आता आपण एक गेम खेळणार आहोत. कुठला सांग? पेन्सिलचा. नाही, पेन्सिलचा अनन्याचा होता. तुझा वेगळा असणार आहे. नाही, माझं पेन्सिलचा. पण तू बघितलास का तिचा एपिसोड? हा. मग पेन्सिलचा घ्यायचा. मला बघितलं पेन्सिलचा. तोच हवाय तुला आता. ते आपण नंतर ठरवूया. आधी आपण दुसरा गेम खेळायचा. हा. हा, आणि या गेम नंतर आई बाबा तुला जिंकून देणार आहेत संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. तयार तुम्ही 2 जण? ज्याला पहिलं उत्तर येते त्यांनी पटकन सांगायचं. ओके? ठीक. इंग्लिशला मराठी शब्द. ओके. अल्फाबेट. मुळाक्षर. जवळपास आहे. अध्यक्ष. अजून अल्फाबेट सांगू? 5 वर्णमाला किंवा अक्षरमाला. तुम्ही जवळपास होतात. सेकंड लेसन. धडा. दोघांना बरोबर आहे बाबा. एक सेकंड वर्ड म्हणायच्या ऐवजी धडा बोलली ना, पण तुम्ही दुसरा बोलले. बरोबर बाबा. अरे बाळा, आता 1 आणि 0 असा स्कोर आहे. पुढे टेस्ट. चाचणी. चाचणी. टेस्ट नाही, टेस्ट. चव. 2 0. तिसरा शब्द गव्हर्नमेंट. सरकार. अरे 3 आणि 1. मीच बोलतात बजर राऊंड येतो. ठीक आहे 3 आणि 1. ठीक आहे. लास्ट अँड द बेस्ट मॅग्नेट. चटई. चुंबक. 4 आणि 1. बाबा जिंकले. तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी तुम्हाला मिळतोय संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. नमस्कार. तर आता पहिल्यांदा आपण एक माध्यम घेणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला म्हणींची आद्याक्षरं सांगेन आणि तुम्ही म्हणी ओळखायच्या आहेत. बाबांच्या ओव्हरऑल याच्यानं माझ्या लक्षात आलंय की ते खूप शार्प आहेत. हो ना? कोणावर गेलीये ही? तुमच्यावर गेलीये का त्यांच्यावर? सुरुवात करूया आपण. ओके. पहिली म्हण आहे
ए मा म. एका माळीचे मणी. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. दुसरी म्हण आहे अ त्या बै री. त्या बिळात नागोबा. नाही. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अगदी बरोबर आहे, वा. आता मी जा क भ तो म मा ह. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. तुम्हाला सगळ्या म्हणी येतात बहुतेक. हो हो तुम्ही तुमचं म्हणणं खरं करताय. आ भो अ सा. आलिया भोगासाई असावे सादर. अरे वा, आज सगळी उत्तर तुम्हीच देणार का? तयारीत आलाय. हो एकदम एकदम तयारीमध्ये आणलेलं आहे. उ ला ब बू. मी सांगतो. उठतालास बसता बुक्की. वा वा वा, काका जिंकलात तुम्ही आज. एकदा जोरदार टाळ्या काकांसाठी. हिच्याशी गप्पा मारल्यानंतर असं लक्षात आलं ती खूप सेन्सिटिव्ह आहे, ती खूप प्रेमळ आहे, खूप केअरिंग आहे. आणि पहिल्याच भेटीत तिने मला सांगितलं, अगं आम्ही मावशीसाठी स्थळ बघतोय. ती मावशी कुठली? बोला मावशी. रुही खूप सगळ्यांची काळजी घेते आणि ती खूप ॲक्टिव्ह आहे आणि ती हुशार पण आहे, अभ्यासात पण आहे आणि लहानपणापासून तिच्यात खूप असं ॲक्टिव्हिटीज आहेत. थँक्यू. येस, नेक्स्ट. ती लहानपणापासून खूप अशी हेच आहे, ॲक्टिव्हिटीज आहेत आणि ती खूप छान आहे. ती आमच्या इथं आल्यावर खूप मस्ती वगैरे करते. तिला मामा खूप आवडतो. थँक्यू. येस. ती म्हणजे नेहमीच स्पोर्ट्स असू द्या किंवा एज्युकेशन बद्दल काही असू द्या, ती नेहमीच पुढे सांगते. तिला सांगावं लागत नाही की आपल्याला हे करायचं ते करायचं. ती नेहमीच स्वतःहून पुढे जाते आणि ते स्वतः करते. हे म्हणजे तिच्याबद्दल खूप खासियत आहे आमच्यामध्ये तरी. मस्त. तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमच्या बरोबर हा म्हणींचा खेळ खेळून मला खूप मजा आली. आता आपण अशा खेळाकडे वळायचंय की जो खेळल्यानंतर तुम्ही हिला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. कोण जिंकणार, आई की बाबा? ओहो, देवांशी तुला एक छान गेम हवा होता ना. हा बघ, तुझ्यासाठी एक मस्त गेम आणलाय. आपल्याकडे काही बॉल्स आहेत आणि 2 सेक्शन्स आहेत. ओके, सो एका सेक्शन मध्ये एक रंग, दुसऱ्या सेक्शन मध्ये दुसरा रंग. येस, स्ट्रॉन आम्ही डिवाइड केलंय आणि तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मॅक्झिमम बॉल्स सेपरेट करायचे आहेत. पण ट्विस्ट असा आहे की हे तुम्हाला फुंकर मारून करायचंय. येस, आणि 2 मिनिटात मॅक्झिमम बॉल्स तुम्हाला डिवाइड करायचे आहेत. जेवढे बॉल्स तेवढे जास्त पॉइंट्स मिळतील. करूया आपण. हात लावायचं नाहीये. युअर टाइम स्टार्ट्स नाव. वा बाबा, पहिल्या सगळ्यात 2. एक मिनिट झालेला आहे. बाबांचं झालंय. बाबांनी वेळेच्या आत गेम पूर्ण करून बाबा जिंकलेत. आणि बाबांनी देवांशीला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. किती छान ना. देवांशीने तिच्या आई वडिलांकडे हट्ट केला की तिला स्पर्श वात्सल्याचा या सिरियल मध्ये यायचंय आणि ती आली सुद्धा. तुम्हालाही असं वाटत असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आमचा ईमेल आयडी आहे sparsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.